नमस्कार, मी गिरीश निकम. झी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे. एससीएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या अलौकिक जीवन प्रवासाची कहाणी असलेलं आत्मचरित्र द झेड फॅक्टर या पुस्तकाचा मराठी अनुवादाचा प्रकाशन सोहळा मुंबईत रंगला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा लक्षवेधी ठरला. पाहूया या कार्यक्रमात दिग्गजांनी साधलेला संवाद. एससीएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांच्या द झेड फॅक्टर या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सर्वांनीच डॉक्टर सुभाष चंद्रांच्या कारकिर्दीच्या असामान्य प्रवासाचं तोंड भरून कौतुक केलं. मराठीमध्ये आपल्याकडे उद्योजकीय साहित्य अत्यंत कमी, त्यातही एक 90 वर्ष 90 इयर्स टिकलेला उद्योग समूह, त्याची उभारणी अथपासून कशी झाली, 5 पिढ्यांनी 5 जनरेशन्स उद्योजकतेची मूल्य आपल्याकडे. ती गोष्ट म्हणजे हे सगळं कुटुंब एकत्र कसं राहिलं, नवनवीन व्यवसायाच्या वाटा कशा शोधल्या गेल्या, काही व्यवसाय कठोरपणे का बंद केले गेले, माणसांची पारख कशी केली गेली आणि त्याहीपेक्षा ज्यांनी आपल्याला आयुष्यात फसवलं त्यांच्याबद्दल देखील उदार दृष्टिकोन कसा ठेवला गेला, हे सगळं या पुस्तकात आहे. एवढंच नाही तर अगदी केलेल्या चुकांची देखील कबुली आहे. या सगळ्यापेक्षा मला सर्वात काय आवडलं असेल तर ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातलं एका मारवाडी कुटुंबातलं वातावरण कसं होतं, त्या उद्योग घराण्यांची प्रगती कशी झाली, एक छोटा व्यवसाय ते लघु उद्योग, लघु उद्योग ते मध्यम उद्योग, मध्यम उद्योग ते मोठा उद्योग आणि मोठा उद्योग ते ग्लोबल उद्योग, हा सगळा विस्तार कसा झाला. या विस्तारात अनेक परीक्षा पाहणारे क्षण, कौटुंबिक ताणतणाव, हळुवार प्रसंग, एका उद्योगाच्या कुटुंब प्रमुखानं या प्रसंगी आपल्या मनाची उद्योजक म्हणून जडणघडण कशी झाली, हे सगळं लख्खपणे डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेलं आहे. ते मराठीमध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती प्रेरणा आम्ही इथे नोकरी करतो यापेक्षा सुद्धा मला अत्यंत मोलाची वाटते. आज महाराष्ट्रातच नव्हे, भारताच्या कानाकोपऱ्यात वयाची 65 ओलांडल्यानंतरही डॉक्टर सुभाष चंद्रा तडफेनं काम करतात. 12 ते 16 तास कष्ट करतात. विशेषतः तरुणांमध्ये जातात, त्यांच्याशी बोलतात, त्यांच्या समस्या समजून घेतात, उद्योजक बनण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला स्वतःला काही फायदा होणारे अशातला भाग नाही, परंतु या ते जे करत आहेत त्या सगळ्याची नोंद कुठेतरी व्हायला हवी, एवढं मात्र नक्की. यामुळं समकालीन साहित्यामध्ये काही चांगला भर पडेल असं मला नक्की वाटतं. अनेकांना असंही वाटेल की आपणही जीवन अशा प्रकारे जगलं पाहिजे, ही अंतःप्रेरणा अनेक तरुणांना, विशेषतः मराठी तरुणांना मिळेल. आज जे उद्योग 40 ते 50 कोटीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत, त्यांना 500 ते 1000, 1000 ते 2000 कोटीचा आपला उद्योग व्हावा अशी स्वप्न अनेक उद्योजक पाहत असतात. त्यांच्यात ते धाडस निर्माण व्हावं या एकाच उद्देशानं आम्ही हे पुस्तक अनुवादित केलेलं आहे. घरच्या परिस्थितीमुळं सुभाषचंद्रजी यांना 10वीतच शिक्षण आपलं सोडावं लागलं. खिशात काहीच नसताना प्रचंड मोठ्या आत्मविश्वासानं त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, दिल्लीमध्ये सुरुवातीला रशियाला तांदूळ निर्यात करण्याचं काम, म्हणजे खूप राजकीयदृष्ट्या खूप गुंतागुंतीचं होतं. त्यातून वाट काढत तिथली राजकीय परिस्थिती, तिथले सर्वोच्च पातळीवर होणारे वाद, त्या वादातून अगदी अलगदपणे अंगावर काही कुठेही काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असताना देखील सुखरूपपणे बाहेर पडले, पैसेही कमवले.
तो खरं त्यांची कर्मभूमी ही मुंबईला आल्यावर खचूत आली. अनेक नवीन नवीन क्षेत्र, एखादा नवीन उद्योग सुरू करायचा म्हणजे आयुष्याला ते काम पुरेल इतकं आपण त्यामध्ये म्हणतो. पण आज सुभाषचंद्रजींनी नवीन नवीन उद्योग सुरू, क्रिकेटचा त्यांचा संबंध, T20 सारखे सुरुवात त्यांनी T20 क्रिकेटची सुरुवात केली. त्यांनी रोड बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यामध्ये काम केलं. त्यांनी टेलिव्हिजन वाहिन्याला एक नवी दिशा देत आज सर्वात मोठा टेलिव्हिजन वाहिन्याचा उद्योग समूह उभा केला. अनेक उद्योगामध्ये ते यशस्वी झाले, काही मध्ये ते अपयशी ठरले. आज ते एक मोठ्या टेलिव्हिजन वाहिनीचे मालक आहेत, पण त्याचा वापर ते आज मॅनेजमेंट गुरु म्हणून करतायत. रॅक्स टू रिचेस स्टोरी म्हणतात. मला वाटतं फारच क्वचित आपल्याला भारताच्या उद्योग जगतामध्ये ज्या क्वचित काही आपल्याला गोष्टी पाहायला मिळतील त्यापैकी मला वाटतं सुभाषचंद्रजींची एक निश्चितच आत्मकहाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की अनेक अडचणी आल्या तर त्याला कसं तोंड देऊन आपण कसं बाहेर पडून त्यातून यशस्वी कसं होता येईल त्याकरता मला वाटतं खरंच मॅनेजमेंटचं टेक्स्टबुक म्हणून वापरता येईल अशा प्रकारचं उत्तम पुस्तक झालेलं आहे. मी याची प्रकाशनापूर्वीची प्रत मला देण्यात आली. तुम्ही त्यातले काही अध्याय बरेच वाचलेले आहेत आणि खरोखरीच आजची युवा पिढी त्यातून प्रेरणा घेईल मला खात्री आहे. हे आत्मचित्र एका अवलियाचं आहे. या अवलियाची माझी भेट 35 वर्षाच्या पूर्वी झाली. आमचे एक मित्र होते दिल्लीमध्ये, अजूनही आहेत. त्यांचं नाव विजय धर. आणि विजय धरने एकदा माझी ओळख करून दिली की ग्रस्त अलीकडेच तांदूळाच्या निर्यातीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि चांगला धंदा करतात. महाराष्ट्रामध्ये जायची इच्छा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तर तुमच्याशी स्नेह ठेवलेला बरा या हितानं तुमची मी या ठिकाणी ओळख करून देतो. थोडी बहुत माहिती घ्यायचा मी प्रसंग आला आणि माहिती घेतल्याच्या नंतर मी माहिती मिळायला ठरवलं की थोडं यांच्यापासून दूर राहिलेलं बरं. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की मित्रत्व करायचा असेल तर मित्रत्व सुद्धा टोकापर्यंत करणार आणि संघर्ष करायचा असेल तर काही हातचा न राखता संघर्ष करणार हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि माझ्या बाबतीत संघर्षही झाला आणि मित्रत्वही झालं. हे त्यांचं चरित्र वाचल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी माझा उल्लेख केला आहे आणि तो विशेषतः संघर्षाच्या संबंधीचा आहे. आणि माझे एक सहकारी वादग्रस्त ग्रस्त आहेत, त्यांचं नाव ललित मोदी. आणि ललित मोदींनी एक दिवशी माझ्यापुढे प्रस्ताव आणला इंडियन प्रीमियर लीग IPL ही सुरू करण्याच्या संबंधीची. आणि नेमका तसाच प्रस्ताव सुभाषचंद्रांनी आधी आमच्याकडे दिलेला होता. सुभाषचंद्रांची अपेक्षा होती की त्यांचा प्रस्ताव मी मान्य केला पाहिजे. माझ्यापुढे प्रस्ताव होता की BCCचा मी अध्यक्ष. BCCIने प्रस्ताव आणला. व ज्या संस्थेचे आपण प्रमुख आहोत त्यांचा प्रस्ताव मान्य करायचा का एका स्नेहाचा प्रस्ताव मान्य करायचा. आणि त्यावेळी मी ठरवलं की संस्थेच्या हिताची जपणूक केली पाहिजे आणि म्हणून त्यांचा प्रस्ताव मी काही मान्य केला नाही आणि IPL सुरू केली. पुन्हा एक 2-3 वर्ष त्यांच्या प्रेमाचे फटके मला बसले. त्यांच्या हातामध्ये जीसारखं महत्त्वाचं साधन होतं आणि त्यामुळे त्या साधनाचा उपयोग केल्याच्या नंतर फटके काय बसतात हे अधिक सांगण्याच्याबद्दलची या ठिकाणी गरज नाही आहे. पण हे सगळं खरं असलं
तरी एका गोष्टीचा अभिमान वाटतो की अक्षरशः कसल्याही प्रकारची फारशी पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रामध्ये जे गेले त्या क्षेत्रामध्ये जगातल्या महत्त्वांशी संघर्ष करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली होती. एक दिवशी आम्ही दोघं लंडनला होतो आणि लंडनला असताना त्यांनी मला सांगितलं की एका गृहस्थांच्या घरी जायचं आहे चहा पाण्याच्यासाठी. म्हणजे जाऊया, काही हरकत नाही. आम्ही गेलो, माझी ओळख करून दिली आणि सांगितलं की या गृहस्थांचं नाव रुपर्ट मर्डॉक. आता रुपर्ट मर्डॉक जगातला या क्षेत्रातला दादा, स्टारचे मालक, आणि रुपर्टच्या बरोबर त्यांनी या ठिकाणी काही व्यवहार करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतलेला होता. ते व्यवहार केलेही पुढं, पण त्यांच्या चौकशीत बसले नाही. झाली संघर्षाची सुरुवात. मग ती संघर्षाची सुरुवात झाल्याच्या नंतर आपण कोणाशी संघर्ष करतो आहे, त्याची ताकद काय आहे याच्या संबंधीची यत्किंचित सुद्धा तेव्हा न बाळगता जोरकरपणाने त्यांच्याशी सुद्धा संघर्ष त्यांनी केला. आणि त्यावरून आपलं चॅनल या देशातलं अत्यंत महत्त्वाचं क्रमांक 1चं चॅनल हे प्रस्थापित करण्याच्यासाठी ते यशस्वी झाले. आणि म्हणून आयुष्यामध्ये दोस्तीला दोस्ती करत लागणारे आणि संघर्षाला टोकाचा संघर्ष करणारे असे ग्रस्त म्हणून गेल्या 35-40 वर्षापासून मी बघतोय, भेटतोय. मला आनंद आहे की आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आणि निमंत्रित केल्याच्या नंतर ज्या क्षेत्रामध्ये ते गेलेले आहेत त्या क्षेत्रात 2 पैसे कमवत असतील, पण त्याहीपेक्षा आपली सामाजिक जबाबदारी जी आहे त्याचं स्मरण ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रोत्साहित करण्याच्या संबंधीचं काम आपल्या माध्यमाच्या वतीने करतायत. अनेक वेळा व्यक्ती आत्मचरित्र लिहितो ते आत्मगौरवाकरता, आणि त्याच्यामध्ये अधिक भाग हा आत्मगौरवाचा असतो आणि थोडासा भाग हा एखादा फेलियर असेल तर त्या संदर्भात असतो. पण हे आत्मचरित्र जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्या जीवनातला प्रत्येक पराभव हाही त्या ठिकाणी लिहिण्यात आला आहे आणि प्रत्येक विजय हाही लिहिण्यात आला आहे. काय चुकलं हेही लिहिलं आहे आणि काय बरोबर होतं हेही लिहिलं आहे. आणि मला असं वाटतं की एक एक गोष्ट त्यात ज्यावेळेस आपल्याला ती पाहायला मिळते, एक प्रकारे जे कोणी करत नाही अशा गोष्टी करण्याची ताकद, अशा गोष्टी करण्याची प्रेरणा ही सुभाषचंद्रजींना वारंवार मिळाली आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ते मोठे होऊ शकले. ज्या काळामध्ये खाजगी वाहिनी हा प्रकार नव्हता, त्याकरता लेजिस्लेशन नव्हतं, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातच लिहिलं आहे की मी नियम तोडून या ठिकाणी वाहिनी तयार केली कारण माझं कन्व्हिक्शन होतं की याची आवश्यकता आहे. आणि मला हे माहिती होतं की आपण जर सुरुवात केली तर निश्चितपणे अशा प्रकारच्या परवानग्या मिळतील, तशा प्रकारच्या व्यवस्था सरकारला उभ्या कराव्या लागतील. आत्तापर्यंत कोणी हा प्रयत्नच केला नाही, म्हणून या परवानग्या आल्या नाहीत आणि म्हणून त्यांनी ती वाहिनी उभी केली आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक मोठं क्षेत्र हे त्या ठिकाणी उघड झालं. त्यांनी सांगितलं 9 उद्योग काढले, 6 उद्योग यशस्वी झाले आणि 3 उद्योग अर्थातच अयशस्वी झाले असं त्यांनी स्वतःच्याच तोंडाने सांगितलं. आणि या पुस्तकात तर प्रत्येक फेलियर जे आहे ते अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे अधोरेखित केलं आहे. म्हणून मगाशी त्याचा उल्लेख झाला की खऱ्या अर्थानं नवीन उद्योजकांना एक चांगली प्रेरणा यातनं मिळू शकते की कुठल्या बाबी केल्या पाहिजेत, कुठल्या बाबी करू नये. अत्यंत मोठ्या मोठ्या लोकांशी जे काही संबंध आले त्या संबंधात जे वाद झाले तेही त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिले आहेत. जे चांगले झाले त्यानंतर ज्यांच्याशी पुन्हा संबंध चांगले झाले, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांनी याच्यात लिहिलेल्या आहेत. पण एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी सांगितलं की मगाशी त्याचा उल्लेख झाला, आपल्या कमाईतले 10% पैसा हा सामाजिक कार्यावर लावायचा. त्यातनं त्यांनी एकल विद्यालय असतील, मुलांचं शिक्षण असेल, असे विविध समाजोपयोगी कामं केले. पण त्यातलं महत्त्वाचं असं की वडिलांनी एक दिवस सांगितलं की कमाई ही केवळ आर्थिक नसते, ती बौद्धिक देखील असते. आणि त्यामुळे तो आर्थिक कमाईतले 10% पैसे लावतो असे ठीक आहे, पण हे जे काही अनुभव मिळवले आहेत, ही जी काही बुद्धी आहे, जे काही ज्ञान आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवतोयस की नाही, ती कमाई देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्यातनं मग त्यांनी जो काही एक संवाद साधण्याचा एक कार्यक्रम सुरू केला
आणि इतक्या मोठ्या प्रमाणात युवकांशी संवादाचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला, अत्यंत यशस्वी. सुभाषचंद्रांचा आणि माझा अतिशय जवळचा परिचय जवळपास 30 वर्षापासून आहे. मला असं वाटतं की मीच धाडसी निर्णय घेणं, चुकीचे निर्णय घेण्याचं डेअरिंग करू शकतो, पण हे माझ्यापेक्षा 10 पटीने असे निर्णय घेण्यामध्ये तरबेज आहेत, हे मी अतिशय जवळून बघितलं आहे. त्यांनी रोड सेक्टरमध्ये काम केलं. एकदा माझ्याकडे मीटिंग झाली. तामिळनाडूमधला प्रोजेक्ट होता आणि यांना त्या प्रोजेक्टमध्ये चुकीचं कोट केल्यामुळे 250 कोटी रुपयाचं नुकसान होत होतं. मैं बोले सुभाष जी मेरी बात मान लो, मैं यही बैठा हूँ, मैं टर्मिनेट करने का मार्ग निकालता हूँ, ये छोड़ दो, ये आप घाटे में जाएगा, 250 करोड़ का आपको घाटा होगा. तो त्याने मला सांगितलं की मेरा 250 करोड़ नुकसान होना है तो होने दो नितिन जी, पर एक बार मैंने कमिटमेंट की है, मैं ये प्रोजेक्ट पूरा करके रखूंगा. कुठलीही गोष्ट घेत असताना त्वरित निर्णय करणं, मी त्यांना एकदा सांगितलं, आता खरं म्हणजे मी सांगू नये, पण शहाण्या माणसांनी सरकार कोणाही पार्टीचं असो सरकारबरोबर कधी धंदा करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण जे सरकारी नोकर असतात ज्यांना दर महिन्याला 1 तारखेला पगार मिळतो, त्यांना बँकेचं व्याज किती द्यावं लागतं हे कधीच कळत नाही. ते 3-3 महिने फाईलवर बसतात. आणि राजकीय नेत्यांना निर्णय घेण्याची इच्छा नसल्यामुळे अनेक फाईल सोडून तो माणूस त्याच्या पूर्ण कॅपिटलचं इरोजन होऊन संपून जातो. आणि त्याचे अनुभव सुभाषजींनी पण घेतले, अजूनही घेत आहेत. सगळ्याच सरकारांमध्ये घेत आहेत ते. त्यामुळे टोल रद्द झाला, टोल रद्द करणाऱ्यांनी रद्द केला, पण कॉम्पेन्सेशन देत नाही तर बँकवाले त्यांच्यावर कारवाई करून राहिले. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे पण हिमतीने ते काम करत आहेत. आणि हिमतीने काम करत असताना त्यांच्यातली जी एंटरप्रिनरशिपची वृत्ती आहे आणि त्याबरोबर सामाजिक जाणीव आहे ही महत्त्वाची आहे. आज झी टीव्हीच्या याच्यात त्यांनी जगात आपलं नाव नोंदवलं. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांनी आज विदेशात देखील जाऊन झी आज अमेरिकेमध्ये असेल सगळ्या देशात पाहायला मिळतं. त्याचं नेटवर्क उभं केलं आणि हे शून्यातून उभं केलं. सुभाषजींच्या जीवनात यश अपयश अनेक असले तरी त्या अपयशात देखील ते पळून गेले नाहीत. जसं ते बाजीगर असतो की तो हिमतीने प्रत्येक गोष्ट करतो, हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आणि हा जो अनुभव त्यांनी लिहिलेला आहे हे तरुण पिढीकरता त्यांचा अनुभव आपल्या जीवनात लो एम इज क्राईम आणि आपल्या आयुष्यात काही कमवायचं असेल तर संकटावर मात करून हिमतीने कसं पुढे जायचं याचा उत्तम अनुभव या पुस्तकातून मिळतो. मी सुभाषजींना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आणि विशेषतः तरुण एंटरप्रिनरशिप जी आहे ती जर विकसित करायची असेल तर नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनलं पाहिजे आणि विशेषतः मराठी माणसाकरता सगळ्यात आवश्यक आहे. इस मराठी ट्रांसलेशन के पीछे एक यही भावना मन में थी कि जिस जन्मभूमि से चल के इस कर्म भूमि में आज 35 वर्ष पहले जब मैं आया तो पहले वर्ष में ही जो अनुभव महाराष्ट्र सरकार से, यहाँ के राजनेताओं से 1981 में एसएल पैकेजिंग थाना डिस्ट्रिक्ट में लगाते वक्त मिली, तो उस वक्त उसके बाद भले ही एसएल वर्ल्ड में पवार साहब ने 150% टैक्स लगाया हो, पर फिर भी अपने आप को महाराष्ट्रियन देवन से माना, जितना प्यार मुझे इस महाराष्ट्र से मिला. एक ही प्रयास रहता है मेरे को अपने आप से. आई एक्सपेक्ट माई सेल्फ टू डू द मैक्सिमम. I push myself to the maximum to give my best, and same I expect from my people. And that is the result that the people worked for SL Group are doing very well in their lives, and I'm so happy about those. I want this book to go to Maharashtra's youth, and we have today Pradeep ji Lokhande
in the audience. Pradeep ji, are you here? Yeah, will you come please? He is running a 3700 पब्लिक लाइब्रेरी महाराष्ट्र में पूरे चलाते हैं. तो आई वुड लाइक टू नॉट ओनली आपका अभिनंदन, लेकिन आपको यदि इस किताब की कितनी भी 3700 प्रति चाहिए या जितनी भी चाहिए आप हमसे ले सकते हैं. हम आपको वी विल बी हैप्पी टू प्रेजेंट यू फ्री ऑफ कॉस्ट. इससे ज़्यादा बहुत कुछ आज बोलने के लिए पहले वक्ताओं ने छोड़ा नहीं मेरे लिए. और यही जैसा फडणवीस साहब ने कहा कि जब मेरे पिताजी ने 4 वर्ष पहले कहा कि अपना साथ साथ अपना एक्सपीरियंस भी बांटो, तो ये किताब भी उसी की शुरुआत थी कि अगर मेरा एक्सपीरियंस से लोग सीख सकें, युवा लोग सीख सकें, तो मेरा काम करना सफल होगा, ये 50 वर्ष का और आगे आने वाले समय का भी. जैसे माननीय प्रधानमंत्री ने किताब का उद्घाटन करते वक्त कहा था कि लोग चाहते हैं कि मेरा नाम किताब में आए, किसी की जीवनी में आए. तो मैंने उस वक्त भी उनको कहा था कि मेरे किताब में शायद कुछ लोग अपना नाम नहीं देखना चाहेंगे, क्योंकि सच्चाई कभी कभी जैसा पवार साहब ने बताया कि सच्चाई में कभी कभी थोड़ी कड़वाहट भी होती है. लेकिन मैंने जिनके प्रति अगर आलोचनात्मक बात भी लिखी तो भी उनसे मेरे मधुर संबंध आज भी हैं और आगे भी रहेंगे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.